इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटर योजना आणि भूमिगत गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय। याबाबत मनसेच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत कामांचं योग्य नियोजन आणि तातडीने रस्ते पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटर योजना आणि भूमिगत गॅस पाईपलाईनच्या कामामुळे अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। विशेषतः पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रवी गजानन गोंदकर यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विकास कामं आवश्यक असली तरी त्यांचं योग्य नियोजन न झाल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं म्हटलंय। शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि दुचाकी स्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अनेक ठिकाणी रस्ता आणि खड्डा यातील फरक ओळखणंही कठीण झालंय। त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचंही मनसेनं चिंता व्यक्त केली आहे। खोदलेले रस्ते तातडीनं पूर्ववत करावे, कामांचं नियोजनबद्ध नियोजन करावं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी मागणी मनसेनं केली आहे। प्रशासनानं या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीनं देण्यात आलाय।